आणि आपण निघालो आज बेगवनला. तर आपला आज लिकिंगचा पॉईंट बेगवनला आहे आणि कालच आपण जनरेटरची व्यवस्था केली ते नाही का नवीन आणलंय. तर हे बघा पाहू शकता तुम्ही, हे आपलं न्यू जनरेटर आणि पहिले जनरेटरपेक्षा काफी बारकं आहे, म्हणजे नाही का थोडंसं हा साईज करून दिलं बारकं आहे, पण मस्त आहे दिसायला पण आणि चालतंय पण व्यवस्थित. तर 1 kVच्या आसपास याची कॅपॅसिटी आहे. आणि आपण गेल्यानंतर पुढचे ब्लॉग तिथंच कंटिन्यू करू आणि लगेच चालू केल्यानंतर ते पण व्हिडिओ काढू. ज्याला ब्रिज माहिती त्यांनी कमेंट करून सांगा ब्रिज कुठला आहे. तर गेले 2 महिने झालं आपण इथं ट्राय करत आहे लिकेज काढण्यासाठी. गेले 2 महिने किंवा 1 महिन्यापूर्वी 20 फूट 25 फूट पाणी होतं इथं. तर आता किमान पाणी 12 ते 15 फुटाच्या आसपास आहे. आणि त्यावेळेस ते पाईप पूर्ण चेकअप झाल्यामुळे ते काय लिकेज सक्सेस होत नव्हतं, त्यामुळे आपण काढलेलं नव्हतं. आणि आता आपण ते लिकेज काढण्यासाठी परत एकदा आलेलो इथं. तर पाहू शकता काल आणलेलं मशीन आपण चालू करत आहे आज त्याची काल टेस्टिंग घेतली होती आपण. त्याचा व्हिडिओ काय टाकला नाही मी याच्यावरती इंस्टावरती. त्याची टेस्टिंग आज होणार आहे. तर आपला सेटअप पूर्ण आपण हातरून घेतलेला आहे आणि आपण लीक करतोय आणि मी पण चेंज करतोय. चेंज केल्यानंतर पुढचा ब्लॉग डायरेक्ट काम झाल्यानंतरच, काम कसं झालं काय झालं तुम्हाला सगळं सांगेन मी. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. हॅलो मित्रांनो, आपलं काम झालेलं आहे. आपण 3 महिन्यापूर्वीपासून आपण लिकेजमध्ये ज्या ट्राय करत होतो लिकेज सक्सेस करायचं, पण ते सक्सेस काय होत नव्हतं. पण ते आता 12 फुटावरती पाणी आल्यानंतर ते झाले सक्सेस. झाल्यानंतर आपण लिकेज काढलेलं एक म्हणजे क्लिअर करून टाकलेलं आहे आज लिकेज. तर आपण आज निघालो आहे घरी. तर पुढचा ब्लॉग आपल्या रस्त्याने